आज आहे ना आपल्या टमाट्याचा पहिला आणि शेवटचा व्लॉग होता बरं का. तसं मी टमाट्याच्या शेतामध्ये लई दिवसानंतर आले. त्याचं कारण असं आहे की आपल्या टमाट्यावरनं लई व्हायरस आला होता मरणाचा आणि त्यात गवत एवढं चकाळलं होतं, अरे बाप विचारूच नका. ह्या गवतावर कसं काय व्हायरस आला नाही मला तेच कळत नव्हतं. टमाटे राहिले खाली आणि गवतच चाललं होतं वरती. कारण ह्या झाडाची अवस्था अशी झाली होती ना की त्याच्याकडं बघावंसुद्धा वाटत नव्हतं. त्याच्यामुळे ना मी लई दिवसानंतर आज आपल्या टमाट्याच्या शेतात आले होते. मग काय हो थोडेफार टमाटे जेवढे येईल तेवढे काढणंच होते. व्हायरस आला, सगळे टमाटे वाया गेले. तर पहिलीच वेळेस आम्ही आता हे तोडत होतो. 10-12 कॅरेट टमाटे जेवढे आले होते तेवढे तोडले आणि त्यात तर एवढं गवत झालं होतं ना आणि हे जे टमाटे ना आता आम्ही निंदेल होते. इथे दिसतंय तुम्हाला तर कत्ता गवतच नाही बिलकुल. तर कारण थोडेसे राहिले ना ते राहूनच गेले. कारण त्याची अवस्था अशी होती की त्या झाडाकडे बघावंसुद्धा वाटत नव्हतं. कारण आपण एवढा लाखोंमध्ये खर्च केला आहे आणि मग त्यात काम करण्याची सुद्धा इच्छा नव्हती. वाया गेल्यानंतर मग काय जे टमाटे होते ते तोडले. तोडता मध्येच आला पाऊस. मग काय छत्री घेऊन बसले थोडंसं आणि मग परत उघडला. पाऊस येतो जातो चालूच राहतो. मग काय राहिले होते टमाटे परत वावरात गेले आणि टमाटे तोडायला. काय जेवढे टमाटे निघाले तेवढे 10-12 कॅरेट तोडून घेतले. त्यानंतर मग पाऊस कधी बी येत राहतो म्हणून आपल्याला पहिले टमाटे वावराच्या बाहेर काढायचे होते. कारण मग जर पाऊस आला तर वावरातून परत गाडी निघत नाही. म्हणून सगळे टमाटे गाडीत भरून घेतले आणि मग गेलो घरी घेऊन. त्याच्यानंतर सुरू झालं आमचं हे टमाटे निवडायचं काम. तर चला मग काय आता घेते टमाटे निवडून. तर असेच व्लॉग पाहण्यासाठी फॉलो करा. धन्यवाद.